आज असं संध्याकाळच्या टायमिंगला पडलो आहे घराच्या बाहेर. घराच्या बाहेर का तर ह्या दोघांना घेऊन जायचं होतं गार्डनमध्ये. घरी बसून बसून ते दोघं खूप कंटाळे होते. मग विचार केला चला त्यांना गार्डनला घेऊन जाऊया. तर गार्डनला आम्ही चालत चालत जाणार होतो जेणेकरून थोडीशी एक्सरसाइज पण होईल. म्हणून गेलो चालत चालत. जाताना अशा गाड्या वगैरे येत होत्या त्याच्यामुळं एकमेकांचा बघा कसा हात पकडलाय. अगदी छोटेसे बहीण भाऊ आहेत. पण आमचं धैर्य काय फास्ट चाले ना, असं चालत राहिलो तर सकाळ होईल गार्डनला पोचायला, म्हणून त्याला घेतलं उचलून आणि पटापटा निघालो चालत. आता चालता चालता पोचलो फायनली गार्डन मध्ये. गार्डन मध्ये तर पोचलो, पण गार्डन मध्ये पोचल्या पोचल्याच हे बघा समोर पाणी मारलेलं त्याच्यामुळे झालेला खूप सारा चिखल. आता यातनं जायचं कसं? थोडस पुढं चालत गेलो आणि त्यातूनच थोडी वाट काढत व्यवस्थित अगदी कोरड्या ठिकाणी पोचलो. तिथं पोचल्यावरती माहीला एवढ्या सगळ्या राईड बघितल्यावरती माहीला कशात बसून कशात नको असं होतं. मग काय तिनं एक एक करत सगळ्यांवरती खेळून घेतलं. खेळून खेळून थकली तरीही तिचं काय मन भरेना. आणि धैर्याचं एकच, त्याला फक्त मातीत खेळायचं असतं आणि बॉलनी. मातीत खेळायचा हा त्याचा आवडीचा विषय. पहिला तर तो मातीला हात लावत नव्हता, पण आता काय माती सोडत नाही. त्याच्यामुळे दोघांनीही मातीत खेळून घेतलं. चांगलं 1 तासभर त्यांना खेळून झाल्यानंतर आम्ही घरी जायचं ठरवलं. असा होता आजचा दिवस. घरी जाऊया बोललं तर हे बघा मला आकाशातला चंद्र दाखवतोय. ते आकाशात चंद्र आहे, ते त्याच्यासाठी नवीन आहे. पण तो जे बोलतो ना ते ऐकायला खूप छान वाटतं. मग फायनली घरी आम्ही जायचं ठरवलं, पण मुलं काय हालायला तयार नाहीत तिथून. शेवटी परत आम्ही अर्धा तास आणखीन तिथंच थांबलो आणि बाकीच्या गोष्टी माहीनं चालू केल्या. तिनं पाणी आणि माती हा खेळ चालू केला. त्याच्याबरोबर ह्या राईड बघा एकमेकांना लागतंय तरीही त्यातच खेळायचंय. शेवटी ह्यालाही म्हटलं धैर्यालाही बसवूया, पण नाही तो खूपच घाबरत होता. अगदी धरून धरून त्याला घसरगुंडीवरून खाली घेतलं तरी पण तो काय ती राईड करायला तयार नव्हता. त्याला भीती वाटत होती कारण तो पहिल्यांदाच हे करत होता.